मित्रांनो, तुळशी या वनस्पतीला जे भाग्य लाभलं ते अन्य कोणत्याच वनस्पतीला लाभलं नसेल. रोज तिची पूजा, प्रदक्षिणा, रांगोळी, तिन्ही सांजेला दिवा अशा प्रकारचा मान कुठल्याच वनस्पतीला नाही. तिचं अनन्यसाधारण महत्त्व ओळखूनच तिचा सहवास लाभावा म्हणून तुळशी विवाह इत्यादी चाली घालून दिल्या असाव्यात असे वाटते. मित्रांनो, तुळशी विवाहाबद्दलच्या संपूर्ण विधीचा व्हिडिओ याआधी आम्ही पोस्ट केला आहे. जर तो व्हिडिओ अजून तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून पहा. चला तर मग आता जाणून घेऊया तुळशी विवाहाची कथा. एक मुलगी होती. तिचे नाव होते रुंदा. ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती. ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त होती. ती मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने देवाची उपासना करायची. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिचे लग्न राक्षस कुळात राजा जलंधर राक्षसाशी झाले होते. जलंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती. रुंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती. ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत असे. एकदा देव आणि दानव यांच्यात युद्ध झाले. जेव्हा जलंधर युद्ध करायला चालले होते तेव्हा रुंदा म्हणाली, स्वामी, तुम्ही युद्धास जात आहात तर तुम्ही जोपर्यंत युद्धात आहात तोपर्यंत मी तुमच्या विजयासाठी उपासना करेन आणि जोपर्यंत तुम्ही परत येत नाहीत तोपर्यंत मी माझा संकल्प सोडणार नाही. त्यानंतर जलंधर युद्धात गेले आणि रुंदा उपोषणाच्या संकल्पनेने पूजेमध्ये बसली. उपोषणाच्या परिणामामुळे देवतांनाही जलंधर विरुद्ध जिंकता येत नव्हते. जेव्हा सर्व देवता पराभवाच्या मार्गावर होते तेव्हा ते विष्णूकडे गेले. सर्वांनी मिळून जेव्हा भगवंतांना प्रार्थना केली तेव्हा देव असे म्हणाले, रुंदा ही माझी परमभक्त आहे. मी तिच्याबरोबर फसवणूक करू शकत नाही. मग देव म्हणाले, भगवान, दुसरा कोणताही उपाय नाही का? आता फक्त आपणच आम्हाला मदत करू शकता. विष्णूने जलंधरचे रूप घेतले आणि रुंदाच्या राजवाड्यात पोचले. आणि जेव्हा रुंदाने तिच्या पतीला पाहिले तेव्हा ती ताबडतोब पूजेवरून उठली आणि त्यांचे पाय स्पर्श केले आणि त्यांचा संकल्प तुटताच युद्धातल्या देवतांनी जलंधरला मारले आणि त्याचा शिरच्छेद केला. त्याचे कापलेले डोके जेव्हा रुंदाच्या राजवाड्यात येऊन पडले आणि रुंदाने पाहिले की माझ्या पतीचे डोके तर कापले गेले आहे, तर मग समोर उभा असलेला हा कोण आहे? रुंदाने विचारले, तुम्ही कोण आहात ज्यांचे मी चरण स्पर्श केले? मग देव त्यांच्या रूपात आले. मग त्यांना काही बोलता आले नाही. रुंदाला सर्व काही समजले. तिने देवाला श्राप दिला, तुम्हाला मी दगड बनवते. आणि देव त्वरित दगड बनले. सर्व देवता हाहाकार करायला लागले. लक्ष्मी तर रडू लागली आणि प्रार्थना करू लागली. तर रुंदाने देवांना परत पाहिल्यासारखे केले आणि ती आपल्या पतीचे डोके घेऊन सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच देव दगड होऊन पडले. त्यालाच शालिग्राम म्हणतात. विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाश केला हे पाहून वाईट वाटले. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तेथे रुंदेच्या रक्षेजवळ विष्णू वेड्यासारखे बसून राहिले. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे रुंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातील तुळस ही आपल्या सर्व गुण संपन्न रुंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली. श्री विष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया असेही म्हणतात. पुढे रुंदाहीने द्वापारयुगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे हिंदू लोक रुक्मिणी कृष्ण विवाह तुळशी विवाहविधीच्या रूपाने त्या दिवशी दरवर्षी साजरा करतात.